नमस्कार मित्रांनो, परत स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये। उद्याच्याला आहे गुढीपाडवा, महाराष्ट्राचा नवीन वर्षाचा सर्वात मोठा सण। तर त्याच्यासाठी पूर्ण घर वगैरे आम्ही साफ करून घेतलेलं आहे। आता तो व्हिडिओ काही शूट करता आला नाही, पण आता चाललो मी भाजी मंडईला उद्याची तयारी करण्यासाठी गुढीचं सामान वगैरे आणायला। आता काय काय असतं ते नाही। मित्रांनो, आलो आहे आपण हडपसर भाजी मंडईला। तर इथलं काहीतरी असं दिसतंय, अजून आतमध्ये गेलो नाही, रोडवरच थांबले। मम्मी त्या साईडला आहे, हारची खरेदी करते। हार खूप महाग आहे, ते 120 रुपये किलो, 120 रुपये किलो फुल चाललेत। आणि तो जो छोटासा हार आहे तो 60 रुपयाला। त्यामुळे मम्मी तिकडे बघायला गेली आणि पुढे अशी भाजी मंडई आहे, तर पुढे भाजी मंडईमध्ये त्या काय गाडी लावायला जागा नाही, त्याच्यामुळं असं गाडीवर थांबावं लागायला लागलं। मम्मी त्या साईडला आहे, तिथे आतमध्ये त्या त्रिशासाठी कपडे बघते मुलीसाठी। तुम्ही माझी मुलगी बघितली नाही ना, काहीतरी 6-7 महिन्याची झाल्याच्यानंतर मी नक्की व्हिडिओमध्ये मुलीला दाखवलं। त्यावेळेस तुम्ही सांगायचं की छान आहे का, कसे म्हणजे माझ्यासारखे दिसते का, दिव्यासारखे दिसते का, आमच्या दोघांपेक्षा छान आहे असं। हे बघा मम्मी तिकडे, हे बघा मम्मी इकडं आहे, चालली मम्मी। आणि अजून खूप लांब त्या साईडला ते झाडं दिसतंय ना, त्या झाडापाशी भाजी मंडई आहे। बघा कशी मांडी घालून बसली, काय करावं या मम्मीला। हे बघा सगळे बांबू गुढीसाठी लागलेले, सगळं गाठिया बिटिया सगळं काय, हार फूल। त्या साईडला एवढं काय नाही, साईडला पार्किंग आहे, भाजी मंडई तिकडे आहे। आता मित्रांनो एक सीन झाला आहे, मी गाडी लावत होतो आणि आता मला मम्मी भेटत नाही आहे। आता काय माहिती कुठे गेली, एवढ्या मोठ्या मंडईमध्ये कुठं शोधायचं काय माहिती। बघू आता ह्या साईडला कुठंतरी भेटली वगैरे, तर आता काय करावं। आणि महत्त्वाचं म्हणजे तिचा मोबाईल पण माझ्याकडे आहे। हो भेटली मम्मी भेटली। अरे काय काय ना, मोबाईल पण माझ्याकडे आहे आणि पुढे निघून आली। आता काय कसली भाजी, मोठी लट भाजी मंडई। हे बघा आंबे पण आले। कुणाला आंबे आवडतात कमेंट करून नक्की सांगा। हे बघा इथं गाठिया, त्याच्या बॅक साईडला थोडंसं आंबे। आता इथं बघू, इथं कांदे बटाटे सगळं की बे फळ बियांचं मस्तपैकी काहीतरी करू ना। बॅकग्राऊंडला नॉईज भरपूर आहे, त्याच्यामुळे माझा आवाज खूप कमी येत असेल तर जरा ॲडजस्ट करून घ्या। माझ्याकडे माईक वगैरे काय नाही आहे। भाजी मंडईची एक्झिट आहे, हे बॅक साईड आहे भाजी मंडईची गेटचं। हे इकडनं काहीतरी असं दिसतं की पूर्ण गाडी आलोय वॉशिंग करायला। उद्याच्याला परत वेळ भेटतोय इथे। ही गाडी धुवून झाली की मग आपले घेणार। बघा ना ब्लॅक घोडा कसा थांबलाय तिथे। उद्याच्याला परत वेळ भेटतो वॉशिंग करायला। उद्याच्याला पूजा करायची आणि त्याच्यामध्ये लवकर उठायचं आहे।
वॉशिंग झालेली आहे, धुवून वगैरे आता फक्त घरी न्यायची राहिली.